नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये 1440 जागांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मेगा भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला 56,100 ते 1,77,500 हा वर्ग एचा पे स्केल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे. ऑनलाईन अर्ज करायचा आहे. संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. मेक शुअर तुम्ही महाजॉब चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा. बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. मित्रांनो, बघूया पुढे त्यांनी काय म्हटलं आहे. कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या जर तुम्ही क्वालिफाय होत असाल तर नक्की प्रयत्न करू शकता. यामध्ये तुम्ही बघू शकता वैद्यकीय अधिकारी गट अ 7वा वेतन आयोग स्तर जो तुमचा असणार आहे 56,100 ते 1,77,500 हा S20चा. या पदाकरता खालील प्रमाणे सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. सो पदाचं नाव तुम्हाला समजलं असेल, वैद्यकीय अधिकारी गट अ हे संवर्गातलं पद आहे, ज्यासाठी तुम्हाला 7CPC 7व्या वेतन आयोगानुसार S20चा पे स्केल 56,100 ते 1,77,500 हा संवर्ग ए मधलं पद असल्यामुळे तुम्हाला क्लास 1 ची सॅलरी या ठिकाणी मित्रांनो मिळत आहे. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितला तर क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न करणे आवश्यक आहे. पुढे आपण वॅकन्सीची माहिती घेऊया. कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण कशा प्रकारे आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. MBBS व पदव्युत्तर पदवी पदविका एकूण 1440 पदे मित्रांनो या ठिकाणी भरली जाणार आहेत, ज्यापैकी 973 जागा या सर्वसाधारणसाठी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 431 जागा महिलांसाठी, खेळाडूंसाठी सुद्धा जागा रिझर्व्ह आहेत. या व्यतिरिक्त जे हॉरिझॉन्टल कॅटेगरी वाईज विश्लेषण आहे ते तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये खुला गट, EWS, SCBC, इतर मागासवर्गीय, विमाप्र, भजड क, भजब, विजा अज आणि अजासाठी जागा रिझर्व्ह आहेत, त्याही तुम्ही पाहू शकता. अर्थात काही जागांसाठी, काही कॅटेगरीसाठी स्पेसिफिक जागा रिझर्व्ह नाही आहेत, त्यामुळे तुम्ही त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघून तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. मात्र मित्रांनो, भरपूर जागा आहेत. खुल्या संवर्गासाठी जवळपास 864 जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही या ठिकाणी अप्लाय करणे आवश्यक आहे. सो पदांची माहिती या ठिकाणी अवेलेबल आहे, ती तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. अनाथांसाठी सुद्धा 14 जागा एकूण रिझर्व्ह आहेत असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. पुढे बघा, या ठिकाणी शैक्षणिक अर्हता कशा प्रकारची तुमची राहणार आहे. वैद्यकीय अधिकारी MBBS पदासाठी संविधानिक विद्यापीठाची MBBS पदवी किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम 1956 ला जोडलेला प्रथम किंवा द्वितीय अनुसूचित विनिर्दिष्ट केलेली समान अर्हता तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. विनिर्दिष्ट केलेली किंवा तुमच्याकडे MBBS ची डिग्री असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. MBBS पदासाठी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करण्याची संधी आहे. दुसरं जे पद आहे किंवा त्याच संवर्गातलं दुसरी जी कॅटेगरी आहे ती आहे वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञाची किंवा स्पेशालिस्टची, ज्या पदासाठी संविधानिक विद्यापीठ 4.2 येथील नमूद अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी पदविका किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम 1956 चा 102 ला जोडलेल्या प्रथम किंवा द्वितीय अनुसूचित केलेल्या समान अर्हतेची पदव्युत्तर पदवी तुम्हाला असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे ही मेन्शन केलेली असणे आवश्यक आहे. मित्रांनो, अनुसूचित मध्ये तुमची ही डिग्री जी आहे ती विनिर्दिष्ट केलेली असणे आवश्यक आहे या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी. सो यापैकी कोणतेही एक क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही त्या स्पेसिफिक पदांसाठी अप्लाय करू शकता. अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांकापूर्वी अथवा दिनांकाच अंतर तुमचे इंटर्नशिप थोडक्यात पूर्ण असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये NMC MMC नोंदणी प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पात्र ठरवण्यात येईल. सो ह्या गोष्टी तुमच्याकडे मित्रांनो असणे आवश्यक आहे. या पदासाठी अप्लाय करण्यासाठी हायर क्वालिफिकेशन त्यांनी या ठिकाणी मागितलेलं आहे. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आरोग्य विभागामध्ये तुम्हाला क्लास 1 ची नोकरी मित्रांनो या भरतीमार्फत या ठिकाणी मिळणार आहे. आता यासाठी वेतन श्रेणी मी ऑलरेडी सांगितलं आहे. तुम्ही एज लिमिट या ठिकाणी एक वेळ बघू शकता. एज लिमिट 18 ते 38 वर्ष हे अमागास अर्थात ओपनसाठी राहील. 43 वर्षापर्यंत अधोगसाठी राहणार आहे. प्रावीण्यप्राप्त खेळाडूंमध्ये 43 वर्ष राहील. अगेन दिव्यांग उमेदवार, अनाथ उमेदवार यांना सुद्धा एज रिलॅक्शन लागू आहे. सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता. यामध्ये आता सेकंड सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे बघा. उमेदवारांना गुण देण्याची पद्धत जी असणार आहे, प्रॉब्ली एक्झाम होणार नाही आहे मित्रांनो. तुमची जी पदवीची एक्झाम झालेली आहे त्याला 50% गुण असतील. पदव्युत्तर पदवी तुमच्याकडे असेल तर आणखीन 20 गुण, किंवा आज जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर त्याची 30 गुण, अशी तुमची टोटल 100 गुणांचं विश्लेषण असणार आहे. आणि त्यामार्फत प्रॉब्ली मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो जे फायनल सिलेक्शन आहे ते होणार आहे. सो या गोष्टी लक्षात घ्या आणि या ठिकाणी क्वालिफाय होत असाल तर अप्लाय करू शकता. यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी अराखीव प्रवर्गाला 1,000 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे. मागासवर्गीय, अदुग, अनाथ, दिव्यांग यांना 700 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे. ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता.
यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी मित्रांनो morerecruit@mahaarogya.com या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही 27 फेब्रुवारीपासून ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात झालेली आहे. 20 मार्च 2026 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. फक्त ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. टपाल अर्थात अन्य कोणत्याही मार्गाने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. हायर क्वालिफिकेशन क्लास 1 ची जॉब आहे मित्रांनो. जर तुमचे मित्र किंवा तुम्ही जर क्वालिफाय होत असाल किंवा तुमच्या जवळपास कोणाला याबाबतचं क्वालिफिकेशन असेल तर नक्की त्यांना सांगा. जागा भरपूर आहेत. त्यांच्याकडे सिलेक्शनची चांगली संधी या ठिकाणी त्यांना उपलब्ध आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ नक्की लाईक करा. अशाच प्रकारची डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.